अरे आज एवढंच महाराज म्हणलं ताणून कीर्तन केलं. दुसऱ्या म्हणाव ना ताणून कीर्तन केलं, चांगलं कीर्तन केलं. दुसरं काय म्हणते महाराज माहिती का, फुकटचं खाल्ल्याला कुठं जिरवी. आता महाराज काही काय म्हणताना कौतुकच नसते. तुम्हाला नाही कौतुक मग वाजवा ना टाळ्या विचार. प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जे खास वैकुंठाहून जगत उतरण्याकरता आले आणि काळाच्याही डोक्यावर पाय ठेवून सध्या वैकुंठ गमन करणारे ज्यांना प्राप्त करण्यासाठी ऋषी मुनी हजारो वर्ष तपश्चर्या करतात, जपी जप करतात, तपी तप करतात, ध्यान करतात, योगी योग करतात. असं सगुण साक्षात्कार ब्रह्मांड चालक पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि यांचेच पायी श्री संत देऊनिवाती जगद्गुरु श्री तुकोबराय आणि यांचा उत्कृष्टाचा सेवा करता निवडलेला 4 चरणाचा अभंग विठाला प्रस्तुत या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय जो आपल्या इथं ठिकाण जागा आहे त्याच्या माता पित्याला धन्यता देतात. मग कुणाच्या माता पित्याला धन्यता देतात? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटेवा. ज्यांच्या कुळात सात्विक आणि सदाचारी मुलं जन्माला येतात त्यांचा हर्ष किंवा आनंद देवाला वाटतो. बरं ते नेमकं करतात काय? गीता भागवत करीती श्रवणा अखंड चिंतन विठोबाचे. ती गीता आणि भागवताचं श्रवण करतात आणि अखंड पांडुरंगाचं चिंतन करतात. तुकाराम महाराज म्हणतात त्यांची सेवा मला घडू दे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्यांची जर मला सेवा घडली ना तर माझ्या देवाला पारावर राहणार नाही. कुळी कन्या पुत्र होती जो सात्विक याचा हरिक वाटे देवा विठाल प्रस्तुत अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की आज आपल्या पुण्य पावन संतांच्या पदस्पर्शानं नवे तर स्वामीजींसारख्या महात्म्यांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली भूमी, पावन झालेली भूमी आपली हिस्सिया नगरीमध्ये सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हा चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये माझ्याकडे आलेली अचानक कीर्तन रूपी सेवा. आता तुम्ही कधी जज केले? दादा तुम्ही सकाळी जज केलं होतं. सकाळी महाराज परवाच्या दिवशी जन्मभूमीत कीर्तन आहे, सेवा असल्यामुळे पुण्यतिथी निमित्त आहे सावता बाबांच्या. आणि सावता बाबांच्या पुण्यतिथी म्हटल्यावर समाधीचा प्रसंगाचा अभ्यास करू लागलो. अचानक फोन आला. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमच्या वडिलांचे जीवलग मित्र राजभाऊ महाराज मगर त्यांचा फोन आला आणि ते म्हणले महाराज आपल्याला अशा सेवा करायची. महाराज मी अभ्यास करू लागलो, मी गचकन डचकलो. तुम्ही डच केले आता डचकन मग महाराज त्या कार्यक्रमासंदर्भात आमचे वडिलांचे व संधू मामा बंधुवत प्रेम करणारे आपल्या गावचे सरपंच संधू मामा गोरे त्यांच्याही मनापासून आभार मानतो. व ज्यांची साऊंड सिस्टीम आहे माने साऊंड सिस्टीम त्यांच्याही मनापासून आभार मानतो. व ज्यांची गायनाची साथ आहे असे आमच्या गावाचे वैभव श्री आकाशजी महाराज कदम त्यांच्याही मनापासून आभार मानतो. व आमच्याच गावातील मच्छिंद्रजी महाराज कदम त्यांच्याही मनापासून आभार मानतो. व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार त्या कीर्तनकारांमधील तुळशीराम महाराज हिसीकर त्यांच्याही मनापासून आभार मानतो. व
आपल्या महाराष्ट्राचे नामवंत कीर्तनकार आपल्या गावचे वैभव श्री हरिभक्त पारायण राजभाऊ महाराज घाट त्यांच्याही मनापासून आभार मानतो व सर्व श्रोते मंडळी व आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पंढरपूरची निष्ठेने वारी करणारे सर्व भजनी मंडळ सर्वांच्या जे नतमस्तक होतो सेवेला सुरुवात करतो विठ्ठल व सुंदर आपलं चित्रीकरण करण्यासाठी आलेले ज्ञानाई तडकाचे मालक रामकिसन भाऊ चव्हाण त्यांच्याही मनापासून आभार मानतो व गोड असे पडगंगाला साथ आमचे श्री हरिभक्त पारायण हनुमान महाराज शिलार त्यांच्याही मनापासून आभार मानतो व आमचे विलास मामा कवडे त्यांचेही मनापासून आभार मानतो व आजचे यजमान त्यांचं नाव काय गोविंद यशवंतराव गोरे व दुसरे दीपक रामप्रसाद मगर आणि गोविंद अंजीराम बोरकर त्यांच्याही मनापासून आभार मानतो व सेवेला सुरुवात करतो विठ्ठल या अभंगाच्या गदगुळ तुकोबरा आहे जो आपल्या ठिकाण जागा आहे त्याच्या माता पित्याला धन्यता देतात. तुम्ही म्हणता महाराज आम्ही जर रात्रंदिवस जागे आहोत कीर्तनात जरी झोप लागली तशी लागतीच म्हणा पण घरी गेले आम्ही 2-2 वाजता मोबाईल म्हणजे आम्ही रात्रंदिवस जागे आहोत आणि तुम्ही आम्हाला म्हणाले जागे व्हा. आपण जर जागे असतो तर सकाळी नामदेवराय काकड्याच्या अभंगामध्ये कायला म्हणले असते काय म्हणले उठा जागे भारे आता मरण करे करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुखवा बेता जन्माच्या ज्या आरती संत आपल्याला जागा करतात त्या आरती आपण निश्चित झोपलेले असो. मग तुम्ही म्हणता आम्ही तर जागेच आहोत आपण जागे आहोत कुठं संसाराच्या ठिकाणी म्हणून संत आपल्याला जागा करतात. जागा राहून काय करा स्मरण करा पंढरीनाथा भगवंताचं नामस्मरण करा कारण की हा देहच आपल्याला भजन करण्यासाठी मिळालेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा बाधी घेता जसा आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा आपल्या नरदेह सापडला आहे. एवढा सुंदर देवानं नरदेह दिलाय कशासाठी तर देवाचं भजन करण्यासाठी. याच देई घडे देवाचे भजन आणि कळे ज्ञान नाही कोठे. पण महाराज आम्ही भजन सोडून सगळं काही करायलो भजन सोडून दुसरं काही केलं नाही तरी करली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84 किंवा सांगत तुम्हाची भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. महाराज ज्या कामासाठी भगवंताने आपल्याला वस्तू दिली त्या कामासाठी त्या वस्तूचा वापर नाही केला तर ते व्यर्थ जात वाया जाते ती वस्तू वाया जाते. म्हणून ज्या त्या कामासाठी जी ती वस्तू वापरली पाहिजे. विठ्ठल महाराज जाती त्याच्यामुळे टेन्शन झाले. महाराज माझं बाहेरगावी कीर्तन होतं आणि समोर माझे एक म्हातारं बसलं होतं. माझी रूपवाळी झाली सहज लक्ष महाराज त्याच्या तोंडाकडे गेलं मग महाराज त्याचं तोंड पाहिलं मग हा अभंगच विसरला. मी म्हणलं बाबा असं काऊन तोंड केलं तो म्हणला महाराज मला निरंकार एखादशी. मी म्हणलं सोडून दे पण तोंड नीट कर. माझ्या डेटे त्याच्या माझं टेन्शन झालं. मी एखाद्याला विचारलं काय टेन्शन तो म्हणला महाराज लग्नच व्हायना. इकडून तिकडून झालं लग्न इकडून तिकडून झालं लग्न तर तिला लेकरू बाळ व्हायना. बरं लेकरू बाळ झालं तर ती शाळेत जाईना. बरं शाळेत गेलं चांगल्या मार्कानं पास व्हायना. बरं चांगले मार्क भेटले नोकरी लागायना. बरं रागली नोकरी तर त्याला मुलगी भेटायना. बरं भेटली मुलगी लेकरू ती नांदायना नांदली तिला लेकरू बाळ व्हायना. महाराज प्रत्येकाच्या मागे टेन्शन आहे. म्हणून ज्या त्या कामासाठी जी ती वस्तू वापरली पाहिजे. विडल विडल म्हणून आम्ही तुम्हाला उपदेश करून सांगतोय की बाबांनो मी काय करा भगवंताचं नामस्मरण करा.
तुकोबराय म्हणतात तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण नाही केलं तर जन्म वाया जाईल. बरं फक्त तुकोबरायच म्हणतात का हो, पुन्हा काही पुरावा आहे? तर माऊली सुद्धा एका ठिकाणी हरिपाठात म्हणतात लटिका व्यवहार सर्व संसार वाया वेर धार हरिविना हा संसार लटिका आहे व्यवहार खोटा आहे. म्हणजे आपलं हित याच्यात नाही, म्हणजे आपलं हित कशात आहे? तर देवाचं भजन करण्यात. हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध व्हावे. म्हणजे आपलं हित देवाचं भजन करण्यात आहे. आणि ज्यानं आपल्या हिताच्या ठिकाणी जागरण भजन केलं त्याच्या माता पित्याला तुकोबराय धन्यता देतात. ते महाराज अभंगात म्हणणारे म्हणायले वाजणारे वाजवायले. मी जीवाचा आटापिटा करून कीर्तन करायलो. मी टाळ्या वाजवणार कसं असते महाराज माहितीये का? काय काय माझा कौतुकच नसते. एक गावी माझं कीर्तन होतं. महाराज मग म्हणणार चांगले होते, पाजिनार चांगले होते, माईक सिस्टीम चांगली होती म्हणून मी जीवाचा आटापिटा करून कीर्तन केलं. आजच्या वाणी कीर्तन केलं. कीर्तन संपलं. आम्ही आज गप्पाच्या मारत बसलो. मागून दोघं जण आले. त्याला वाटलं महाराजाला ऐकूच जाईन, पण महाराज मी पाहतो पुढे पण माझं लक्ष मागा असते. त्याच्यातले एक जण म्हणते अरे आज एवढंच महाराज लय ताणून कीर्तन केलं. दुसऱ्या म्हणाव ना ताणून कीर्तन केलं, चांगले कीर्तन केलं. दुसरे काय म्हणते महाराज माहिती का? फुकटचं खाल्ल्याला कुठं जिरवी. आता महाराज काय काय माणसाला कौतुकच नसते. तुम्हाला नाही कौतुक मग वाजवा ना टाळ्या विचार. मग तुकोबराय लोक प्रश्न विचारू लागले की तुकोबराय आत्महित प्राप्त करून घ्यावं मुलाने, धन्यता मात्र त्याच्या माता पिताला. हे कसं काय वाटतं तुम्हाला? या उलट तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं आपोलिया हिता जो असे जगत जागता धन्य तो तत्वता महापुरुष. एखादा पैलवान असेल तो कुस्तीत विजयी झाला तर त्याचा सत्कार केला जातो, त्याच्याच बद्दल टाळ्या वाजतात. एवढंच नाही तर धन्यवाद धन्यता त्यालाच दिली जाते. एखादा वक्ता असेल त्याच्या वक्त्याबद्दल टाळ्या वाजतात, त्याला धन्यवाद धन्यता दिली जाते. पण एखादा जवान पुरुष असेल, पुण्यवान असेल, आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असेल तर त्याच्या माता पित्याला तर त्याला धन्यता देण्याऐवजी त्याच्या माता पित्याला धन्यता देतात. मग त्यावेळेस समाज म्हणू लागला असं कसं काय? त्यावेळेस तुकोबराय आणि महाराज आपण जर शास्त्राच्या दृष्टीने थोडा विचार केला तर आपल्या शंकास्पद वाटते. पण तुकोबराय म्हणतात हेच बरोबर आहे. कसं तर सांगतो, करा भजन विठाला विठाला. आपल्याला इथं कार्यकारी भाव पाहावा लागेल. मला सांगा मुलगा एक कारण आहे का कार्य आहे? बोला बाबा. मुलगा एक कारण आहे कार्य आहे? कार्य. मुलगा हे कार्य आहे. मला सांगा घट एक काय कार्य आहे कारण आहे? कार्य आहे. चित्र हे कार्य आहे कारण आहे? कार्य. एवढंच नाही तर कुंभार चांगला तर घट चांगला, चित्रकार चांगला चित्र चांगलं, आणि माता पिता चांगले तर पुत्र चांगला. माता पिता चांगले तर पुत्र चांगला, आणि माता पिता अवगुणी तर पुत्र सुद्धा अवगुणी. एका ठिकाणी मी अभंग घेतला, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, जसं पेराल तसंच उगवते. कीर्तन सांगल्या मला एक जण भेटला, तुम्हाला मारा तुमचं लय चुकलं. मी म्हणलं बोलता बोलता एखादा शब्द गेला काय बा? तुम्हाला नाही मारा तुमचं लय चुकलं. मी म्हणलं सांगा ना तुम्हाला मारा तुमचं लय चुकलं. मी म्हणलं सांगा ना तुम्हाला महाराज तुम्ही म्हणले जसं पेराल तसंच उगवते. मी म्हणलं बरोबर आहे. तुम्हाला नाही आणि भैमुगा शेंगदाणा पेरला होता टरफलं कुठून येतं पाहते डोकं कसं लावलं. भुईमुगाचा शेंगदाणा पेरला टरफलं कुठून येतं? मी म्हण टरफलं येणार ना,
तुम्हाला नाही महाराज आम शेंगदाणात बिरला शेंगदाणा यायला पाहिजे. मग महाराज कोणाला कसं काटवायचं आम्हाला माहित. मी म्हणलं फुकट नाहीये, घरी ने पाया पड 500 रुपये दक्षिणा दे, चहा पाच मग सांगतो तुम्हाला. ठीक आहे. त्या घरी नेलं, पाया पडला, 500 रुपये दक्षिणा दिली आणि मी म्हणलं भाऊ मला फक्त चहा. मग तो म्हणला महाराज बिस्किट नाही चहा आहे. मी म्हणलं तिकडे बिस्किटाला काढी लाव, मला फक्त चहा. तो म्हणला चहाच आणतो महाराज. मी म्हणलं मला कप बी नको, नुसता चहा. तो म्हणला महाराज कपाशिवाय चहा कसा येईल. मी म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल. तो म्हणला महाराज तुमच्या कुठं ना आधी लागाव, तुला आधी कळत नव्हतं का उगा फुकट 500 रुपये घातले का नाही विठाला. माता पिता अवगुणी तर पुत्र सुद्धा अवगुणी. महाराज एका पेरूच्या बागेत एक मुलगा पेरू चोरत होता. तिकडून त्या पेरूच्या बागेचा मालक आला. त्या पेरूच्या बागेच्या मालकाने त्या मुलाला धरलं आणि एक कानसुरा तोडली. पेरू चोरतोस, कालांतरात तू लोकांच्या घरात फोडशील. त्यावेळेस तो पेरूच्या बागेचा मालक म्हणला कुठे तुझ्या बाबा, चल तुझ्या बाबाकडे. त्यावेळेस तो म्हणला माझे बाबा तुम्हाला घरी सापडणारच नाही. त्यावेळेस तो पेरूच्या बागेचा मालक म्हणला वारीला गेले काय. त्यावेळेस तो म्हणला बाप जर वारीला गेलं असतं पोरग काय चोरीला आला असत. मग कुठं गेले. मग त्यावेळेस तो म्हणला ते दिसले का दुसऱ्या फांडीव. माता पिता अवगुणी तर पुत्र सुद्धा अवगुणी. विडला विडला माता पिता अवगुणी तर पुत्र सुद्धा अवगुणी. महाराज एक शाळा तपासायला अधिकारी आले आणि विद्यार्थी जर नीट नाही वागले तर अपमान कोणाचा आहे, शिक्षकांचा. ते अधिकारी नाव कोणाला ठेवतील, शिक्षकांना. तसं तुमचं लेकरू जर नीट नाही वागलं तर अपमान कोणाचा आहे, कोण म्हणलं गावाचा, अपमान आईवडिलांचा आहे महाराज. ते गाव आईवडिलांना नाव ठेवी. म्हणून महाराज आपण आपल्या लेकराच्या आता मोबाईल देण्याऐवजी ज्ञानेश्वरी दिली पाहिजे. महाराज मी आज इथं कीर्तन सांगायला उभं राहिलो म्हणजे मी कोणत्या संस्थेत गेलो तर नाही, तर दुसरीपासून म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापासून माझ्या हातात ज्ञानेश्वरी आहे, वडिलांचं मार्गदर्शन आहे आणि मारुती रायाचं नित्य नेमानं भजन आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणून आपण आपल्या लेकराच्या हातात ज्ञानेश्वरी दिली पाहिजे. अहो 5 वर्षाचा मुस्लिम गावाचा पोरग त्याच्या वडील त्याला हाताला धरतात आणि मस्जिद मध्ये नेतात आणि त्याला म्हणतात हेच आपला अल्लाह, हेच आपला खुदा, हेच आपला भगवान आहे, हेच आपला देव आहे. मला कोणा समाजाला नाव नाही ठेवायचं. उलट मला त्यांचं कौतुक वाटतं की ते त्यांच्या मुलाला त्यांचा धर्म शिकवतात. मग आपल्या मुलाला आपला धर्म शिकवायची लाज वाटत नाही का. कारण आपल्या लेकराच्या हाताला आणा मंदिराकडे, द्या संतांची ओळख करून. हे ती संत सावता महाराज आहे, हे ज्ञानोबा आहे, हे तुकोबरा आहे, हे हनुमंत आहे. हा जगाचा बाप पंढरी पर्वत नाही. ध्यान ओळख करू. आणि ज्या तुम्ही म्हणता महाराज परमार्थाकडे आणू का सगळेच कीर्तनकार होईलेत त्या काय. बर त्या नाही कीर्तन करू द्या, नाही टाळ वाजू द्या, नाही पकवाज वाजू द्या, नाही 2 एकर कमू द्या, नाही प्रॉपर्टी कमू द्या. नारदाच्या गादीवर उभा राहून तुम्हाला 2 शब्द देतो की एक म्हणजे बापाची आहे ती तरी विकणार नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आई वडिलांना अंतर देणार नाही किंवा दुरावा देणार नाही. अंतर देणार नाही किंवा दुरावा देणार. म्हणून आपण आपले लेकर परमार्थाकडे आणले पाहिजे महाराज. आणि ज्याचे आई वडील लेकराला लहानपणी संताची आणि भगवंताची ओळख करून देतात त्या लेकराच्या आयुष्यात कधीच वाईट दिवस येत नाही. म्हणून महाराज आपण लेकर परमार्थाकडे आणली पाहिजे. महाराज आता दादा तू उठ रे. अरे तू जो नजर के सामने जिगर के पास. बर तुला आपलं कीर्तन मोकळं सांगायचं. आपलं कीर्तन म्हणजे घालीन वाटांगण मोकळे पटांगण. बर तुला जर भीती वाटत असली तुला दुसरी सोबती दुसरा. बरं मला सांग
मी तुला 2-3 प्रश्न विचारतो. भक्ती कीर्तन सांगले तो जर पूर्ण प्रश्नांची उत्तर दिले तर तुला 100 रुपये रोख 100 रुपये देतो. तू म्हणता तू म्हणशील दाखवा ना. महाराज कीर्तन संपल्यावर महिला मंडळ 5-50 देते ना. बरं जाऊ द्या ते जर नाही दिले हे दे याचे 100 रुपये तुला देतो. बरं मला सांग, मागे एक मराठीमधून चित्रपट निघाला होता आणि ते चित्रपट खूप गाजला आणि त्याच्यातला हिरो होता परशा. मग हिरोनी कोण होती? वा 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 टाळ्या वाजवा. मला हिची लेकरं हुशार नाही. हुशार लेकरे. बरं पुन्हा त्याच्यानंतर एक चित्रपट निघाला आणि तो चित्रपट हिंदीतून होता. तो चित्रपट खूप गाजला आणि त्याच्यातला हिरो असा वाकडा चालायचा. त्या चित्रपटचं नाव काय? असा वाकडा चालायचा. वा 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 महाराज. बरं त्या हिरोचा एक डायलॉग होता. कोणता डायलॉग होता? ते असं करायचा. वा वा महाराज. माग एक गाणं निघलं होतं, झालं झिंग 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 झिंग. वा वा वा. बरं आता मला सांग, बरं जाऊ दे. आता अर्धी परीक्षा तू पास झालास, आता अर्धी राहील, 2-3 प्रश्न राहिले. बरं मला सांग, आता ही जी सावता महाराजाची पुण्यतिथी आहे ती कितवी आहे? बरं या प्रश्नाची तुला सूट. बरं मला सांग, ज्ञानोबरायाच्या हरिपाठातला ज्ञानोबरायाचा पहिला अभंग कोणता? कोणता अभंग आहे? वा 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 महाराज. बरं आता जोरात सगळ्या लेकरांनी उत्तर द्यायचं. आता जोरात द्यायचं. माग एक बैलगाडा रेसचं एक गाणं निघलं होतं. कोणतं गाणं निघलं होतं? पाटलांचं. जोरात आवाज नाही आला, मागच्या आवाज गेला पाहिजे. पाटलांचं आणि त्यानं घाटाचं केलं. वा वा महाराज. बरं आता 4 जण उभे राहा. 4 जण उभे राहा.